आदरणीय किरण भैया सावंत यांना विनंती करत आपल्या शुभस्ते ट्रॉफीचा अनावरण सोहळा आपण पार पाडावा। ही क्रिस्टलची ट्रॉफी रत्नागिरी प्रीमियर लीग पहिलं पर्व यातच सर्व आणि या ट्रॉफीसाठी गेल्या 8 टीमने संघर्ष आणि एक संघ या ट्रॉफीवर आपलं नाव कोरेल पहिल्याच पर्वामध्ये आणि इतिहासात। नक्कीच हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी झाल्याच पाहिजेत। पैसा वसूल मॅच रत्नागिरी प्रीमियर लीग यासाठी केला होता टास की शेवटचा धीस गोड व्हावा आणि काय सेमीफायनलचा सामना इथे रंगलाय। लास्ट बॉल धावा करायचे 7 षटकार मारला सुपर ओव्हर मारलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने। नमस्कार प्रथमेशजी। जिल्ह्यात प्रथमच आपण रत्नागिरी प्रीमियर लीग आयोजित केलं आणि आता जो अंतिम सामना थोड्या चालू आहे, हा पहिला अनुभव तुमचा कसा वाटतो तुम्हाला? नाही, पहिले तर हे संकल्पना आणायचं कारणच हे होतं की आपल्याला आपल्या जिल्ह्याचं क्रिकेट पुढे न्यायचं होतं। तसं मी माझे सहकारी मित्र युवराज कुरुप आणि रितेश गाग आमच्या तिघांची संकल्पना होती की आपल्या जिल्ह्यामध्ये क्रिकेट भरपूर आहे पण तो प्रॉपर प्लॅटफॉर्म नाही मिळत आहे मुलांना, तर एखादी प्रीमियर लीग आपण आणायची। तर मी स्वतः ISPL खेळतोय गेले 3 वर्ष, त्याच्यामुळे मला काही प्रीमियर लीग खेळण्याचा अनुभव असल्यामुळे ते मग प्रत्येक जिल्ह्यात जाऊन बघितलं प्रीमियर लीग कशा होतात आणि आपलाच एक जिल्हा राहिला होता तो प्रीमियर लीगच्या पासून वंचित होता। तर माझा तोच प्रयत्न होता की आपल्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी जे टॅलेंट आहे त्यांच्याकडे ते आपण कसं बाहेर आणायचं, तर एखादी प्रीमियर लीग झाली पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आम्ही ही टुर्नामेंट घेतली आहे, एक रत्नागिरी प्रीमियर लीग। आमचा हा प्रयत्न आहे की जिल्ह्यातल्या मुलांना आपण तो एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा ज्याच्या कारणाने ते लोक जिल्ह्याच्या बाहेर जाऊनही खेळू शकतील। जिल्ह्यात तर खेळत आहेत, जिल्ह्यात ग्रामीण क्रिकेट खेळत आहेत, पण जिल्ह्याच्या बाहेर जाऊन कसे खेळतील याचा प्रयत्न आहे। कारण ह्या टुर्नामेंटसाठी आपण जे लाईव्ह वगैरे जे घेतलेलं आहे ते पण खूप मोठं लाईव्ह त्यांचं आहे 70 तारीफ सरांचं, त्यांचा चॅनल आपण युज करतोय ज्याचे 1 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत। त्यांचा वाईड रेंज ऑफ सबस्क्रिप्शन असल्यामुळे त्या मुलांना तेवढी वाईड रेंज मध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये बघितलं जातं। आज आपल्या प्रत्येक मॅचला 4 आणि 5 हजार लोक लाईव्ह वर बघतायत, लोक ग्राउंडवर 2-3 हजार लोक लाईव्ह वर बघतायत। हे एक्सपिरियन्स कधी त्यांना मिळालं नव्हतं, हे पहिल्यांदाच त्यांना मिळते। त्याच्यामुळे आमचा तो प्रयत्न की जेवढं आपल्या मुलांना एक्सपोजर देता येईल हा आमचा प्रयत्न आहे। हा पहिल्यांदाच तुम्ही आयोजन केलं, तुम्हाला संघांचा प्रतिसाद कसा मिळाला आणि तुम्ही निवड काय पद्धतीने? तर संघ मालक जे आले ते समोर जसं आम्ही हा फॉर्म रिलीज केला तसे जे इकडचे संघ मालक आहेत ते स्वतः त्यांच्या टीम्स आहेत, तर ते लोक समोरूनच आपल्याकडे अप्रोच झाले की आम्ही संघ घेऊ म्हणून। तसे आता एक तिरुपती 11 सावर्डे झाले, बंधू बाकांची टीम, नंतर विशू 11 झाले विश्वनाथ पवार त्यांची टीम, नंतर जिगर 11 चे झाले रत्नागिरी बाळा सुर्वे 3, रहीम 11 रहीम भाई 4, अब्दुल कादीरचे शोएब शिरळकर आणि इक्बाल कच्ची यांची एक टीम आहे। नंतर सुधीर स्पोर्ट्स आपली इकडची लोकल टीम आहे, म्हणजे मोबिन भाई आणि विशाल सावंत मंटीची टीम। नंतर अजून खरवतेचे आमचे रितेश गाग त्यांची स्वतःची एक टीम आहे। अशा सगळ्या संघ मालकांनी मिळून ही म्हणजे आम्हाला मदत केली आणि आम्ही आमचं मेन म्हणजे माझं मेन उद्दिष्ट काय होता की जे मी लीग टुर्नामेंट खेळतोय बाहेर जाऊन जो एक्सपोजर आणि आम्हाला मिळतो त्या मुलांना मिळालं म्हणून आम्ही ऑप्शन मध्ये ना मानस हॉटेलला गेलं बँक्वेट मध्ये, म्हणजे त्या लोकांना असं कधी एक्सपिरियन्स मिळाला नव्हतं। त्याच्यामुळे तसं ऑप्शन IPL ऑप्शन होतं तसं आपण ऑप्शन पण केलं, त्या माध्यमातून मुलांना सिलेक्ट करण्यात आलं प्रत्येक संघामध्ये आणि एक ऑल इंडिया आयकॉन हा आपण एक कॉन्सेप्ट आणला ज्याच्याने जे ऑल ओव्हर इंडियात खेळलेले चांगले प्लेयर्स आहेत त्यांना आपण इथे आणलं। त्यांच्या प्लेयर्सचं येण्याचं कारण इथे की या मुलांना पण ह्याच्यातून आणखी एक गोष्ट अशी की आता तुम्ही जे खेळवत आहे ह्याच्यातून जे चमकदार कामगिरी यांना पुढच्या लेवलला वगैरे खेळण्याची संधी मिळू शकते, नक्कीच उपलब्ध होणार। कारण जे आता यांना बघतायत लोक बाहेर जे बघतायत ते नक्कीच त्यांचा परफॉर्मन्स काउंट होणार, कारण त्या इंस्टाग्राम पेजवर त्यांचे परफॉर्मन्सेस जात आहेत। आता कसं हा सोशल मीडियाचा गेम पूर्ण जमाना आलाय, तुम्ही सोशल मीडियावर झळकलात तर आपोआप तुम्हाला लोक बोलवणार खेळायला। तर तेच आपला प्रयत्न होता की चांगले युट्यूब चॅनल आणायचा, त्यांना तो एक्सपोजर द्यायचा। त्याच्यामुळे आज तुम्ही बघताय आपण या मुलांसाठी प्राइजेस पण तसे ठेवले, मॅन ऑफ द सिरीजला बाईक ठेवलंय, बेस्ट बॅट्समॅनला टीव्ही आहे, बेस्ट बॉलरला टीव्ही आहे, बेस्ट फिल्डरला टीव्ही आहे, इमर्जिंग प्लेअर पण ठेवलाय। जो जिल्ह्यात एक यंगस्टर असेल जो चांगला परफॉर्मन्स केला त्याच्यासाठी पण एक टीव्ही ठेवलाय। त्याच्यामुळे जेवढं त्यांच्यासाठी आपल्याला करता येईल तो आम्ही प्रयत्न केलेला आहे। तुम्ही आता लीग म्हणजे समजा एवढं मोठं आयोजन करता, तुम्हाला चिपळूणचा पवन तलाव पाहिजे ज्या सुविधांची गरज आहे,
लीगच्या दृष्टीने जे आवश्यक गोष्टी त्या तुम्हाला इथे काही पद्धतीने वाटल्या की काही योजना कराव्या लागल्या याच्यासाठी असं काही? नाही, नक्कीच आम्हाला चिपळूण नगरपालिकेने खूप मदत केली. ग्राउंडचं शेखर सरांनी झाले, भैयाजी झाले, सगळ्यांनी, नंतर रवींद्र चव्हाण साहेब आणि जी ह्या लोकांनी खूप मदत केली या सगळ्या स्पर्धेमध्ये आम्हाला. प्रशांतजी झाले, उमेशजी झाले, सगळ्यांनी निलेशजी झाले, नंतर तटकरे साहेब झाले, या सगळ्यांनी खूप मदत केली ही स्पर्धा घडवून आणण्यामध्ये. कारण सर बघा, पैशाचं सोंग करता येत नाही. आपण कितीही काही केलं तरी शेवटी पैसा लागतो या सगळ्या स्पर्धेला, आणि त्यांची बऱ्यापैकी आम्हाला मदत झालेली आहे. पण मी अजून सांगेन ह्या सगळ्यांनाच की जर आपल्या जिल्ह्यातल्या मुलांना पुढे आणायचं असेल तर अशा लीग झाल्याच पाहिजे आणि दरवर्षी झाल्या पाहिजे. कारण जर दरवर्षी तुम्ही आता म्हणता त्यामुळे दरवर्षीचं आता हे पुढचं नियोजन आता असेल. प्लॅनिंग तर आमचं दरवर्षीच आहे. ते चिपळूणला जोडणार की जिल्हाभरात तुम्ही वेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न? आमचा प्रयत्न आहे की आम्हाला जेवढं जिल्ह्यात फिरता येईल तो आम्ही प्रयत्न करणार आहोत. चिपळूण आता पहिलं झालेलं आहे आमचं. आम्ही नेक्स्ट इयर आता आम्ही बसू, प्लॅन करू की आम्हाला पुढे तिकडे जाऊन आम्हाला ते हेल्प. सर कसं आहे माहितीये का, तिकडे जाऊन जर आम्हाला तेवढं नियोजन करता येत असेल तर आम्ही तिकडे जाऊन प्रयत्न करू की दुसऱ्या ठिकाणी न्यायचा. तिथल्या तिथं स्थानिक लोकांना अधिक त्याचा त्यांचा प्रतिसाद कसा मिळतोय ते पण इम्पॉर्टंट आहे. आता कसं चिपळूणला आपण नेला, आज बघताय तुम्ही पब्लिक, इकडचे लोक खूप सपोर्ट मिळाला. तर आमचा प्रयत्न तर हाच आहे. आमच्या डोक्यात विचार तोच आहे की आपण पूर्ण जिल्ह्यात ही स्पर्धा फिरवायची. पण आता हा तर नेक्स्ट इयरचा पार्ट आहे, सो त्याच्यासाठी पण आमची प्लॅनिंग होईल आधीच, आणि नंतर आम्ही ठरवू कुठे न्यायचंय. सगळ्या याच्यात तुम्ही आता एक 3 दिवस सगळ्याचा आनंद घेत आहे. खेळाडूंना म्हणून तुम्ही नेमकं काय आवाहन करा, काय केलं पाहिजे याच्या दृष्टीने? नक्कीच माझं एवढंच खेळाडूंना सांगायचं आहे की तुम्ही फक्त ग्रामीण पुरता विचार करू नका. आपण पुढे जाऊन काय करता, जर तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळायचा तुमचा विचार असेल तर आताच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट खूप उंचीवर चाललेलं आहे. तर तुम्ही जर प्रोफेशनली विचार करत असाल तर तुमचं माइंड, तुमचं थिंकिंग खूप वरच्या लेवलचं पाहिजे. तुम्हाला तुमच्या फिटनेसवर आणि तुमचा एम मोठा पाहिजे की मी फक्त ग्रामीण पुरतं नाही राहिलं पाहिजे. मला पुढे जायचंय तर मला परफॉर्मन्स त्या लेवलचा करता आला पाहिजे आणि जिल्ह्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला खेळता आलं पाहिजे. याच्यासाठी मला मान्य आहे की तुम्हाला स्पॉन्सर्स पाहिजे, सगळं पाहिजे. तर आम्ही आमच्या लीग थ्रू प्रयत्न करू की ह्या मुलांना आपण कसं बाहेर घेऊन जाता येईल, स्पॉन्सर्स बघू, त्यांना जिल्ह्याच्या बाहेर कसं घेऊन जाता येईल, हा आमचा प्रयत्न असेल. आणि आपल्या जिल्ह्यात खरंच खूप चांगलं क्रिकेट आहे. कारण मी जेवढ्याही ऑल इंडिया आयकॉनशी बोललोय त्या लोकांनी सगळ्यांनी मला हेच सांगितलं की तुझ्याकडे खूप चांगली चांगली मुलं आहेत, फक्त त्यांना तो एक्सपोजर मिळायला तुम्हाला स्पॉन्सर्स तयार करा ज्याच्याने ते स्पॉन्सर्स तुम्हाला बाहेर घेऊन जातील. आणि तोच आमचा प्रयत्न असेल की इकडचे जिल्ह्यातले स्पॉन्सर्स तयार करून एक टीम बनवावी जिल्ह्याची, जी जिल्ह्याच्या बाहेर जाऊन खेळेल असेल. धन्यवाद प्रथमेशजी, तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकारी जे आयोजक वगैरे त्यांनी एक चांगली खेळाडूंसाठी आणि क्रीडा रसिकांना पण एक चांगली संधी मिळवून दिली, परवडी मिळवून दिली. So, धन्यवाद आणि पुढच्या सगळ्या स्पर्धांसाठी सगळ्या चिपळूणकरांकडून शुभेच्छा. थँक्यू. ये 2 गेंदों का खेल बचा भाग है, 8 रनों की जरूरत है. इससे अच्छा मुकाबला रत्नागिरी प्रीमियर लीग के अंदर नहीं हो सकता है. मजा आ गया. असा सामना ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये